नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे आवळ्यांचा मुरब्बा। आवळ्याचा मुरब्बा बनवण्यासाठी आपण पाव किलो आवळे घेतले, बारीक बारीक काप करून घेतले, बारीक असे काप करून घेतले। या पद्धतीने सर्व आवळ्यांचे काप करून घेतले। आता आपल्याला जे काप केलेले आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत। आता मी वाफ करण्यासाठी इडली भांड्यामध्ये त्यांना ठेवले। 2 प्लेटींमध्ये असे टाकून घेतले। सर्व आवळे आपल्याला 5 ते 10 मिनिट वाफवून घ्यायचे। सर्व ठेवून आता झाकण लावून आपल्याला बंद ठेवून गॅसवर ठेवून द्यायचे। तोपर्यंत आवळे वाफतात तोपर्यंत आपण गुळाला बारीक करून घेऊया। पाव किलो आवळे तर पाव किलोच गुळ घेतला मी। सम प्रमाण घ्यायचं आहे, दोन्ही पण सेम घ्यायचे आहेत। आता गुळ आपला बारीक करून झालाय, तोपर्यंत बघूया आपण। आवळे पण आता 10 मिनिट झालेत, मस्त आवळ्याचे वाफून झालेत। आवळे आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायचे आहेत आणि हलक्या हलक्या हाताने त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे। आणि असं पूर्ण पाणी निघून कपड्याने आपण पुसून घेतले। फॅनखाली पण तुम्ही अर्धा 1 तास ठेवू शकता, पण कपड्याने पण सर्व जातं। आता आवळे बाजूला ठेवून आपण एका कढईमध्ये गूळ टाकून घेतलाय किसलेला, दालचिनी आणि 2 इलायची टाकून घेतले। थोडंसं 2 चम्मच पाणी फक्त आपल्याला टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून आपल्याला पूर्ण गूळ असं गॅसवरती चासणी करून घ्यायची आहे। सर्व गूळ आपला विरघळला आहे। आता आपल्याला कापलेले जे आवळे आहेत आपले वाफवलेले ते टाकून घ्यायचे आहेत। सर्व आवळे टाकून घेतले। आवळ्याला पण पाणी सुटलेलं असतं, त्याच्यामुळे आपलं पूर्ण पाक जो आपण केलेला आहे गुळाचा तो पूर्ण आवळ्याला लागतोय। असे 10 ते 15 मिनिटांमध्ये मोरावळा आपला तयार होतो। तुम्ही पण नक्की असं ट्राय करा, खायला खूप छान लागतो आणि शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप छान असा बनतो। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आवळ्याचा मुरब्बा आपला तयार।